प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी अगोस्तीन डाबरे मांडले या गाव परिवारात ते राहतात आणि त्यांचा मुलगा आणि नातू यांना मी आमंत्रण करतो की तुम्ही स्टेजवर यायचं आहे. आजच्या झेंड्याचे मानकरी अगोस्तीन डाबरे हे मांडले गाव परिवारामध्ये राहतात. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. चांगलं शिक्षण त्यांनी मुलांनी आणि मुलींनी घेतलेलं आहे. अगोस्तीन डाबरे हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला होते. आता ते रिटायर झालेले आहे. जवळजवळ 37 वर्ष त्यांनी कार्य केलं. ते मरीचे भक्त आहेत आणि म्हणून माहीमला दर बुधवारी ते जात असतात. गेली 35 वर्षे ते माहीमला जातात न चुकता. हा धार्मिक आहेत. या ठिकाणी येऊन त्यांनी आपला मानाला मान्यता दिली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी क्रिस्तावर स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिलेली आहे. वेलंकरी मातेच्या वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तुझी मध्यस्थी आम्हाला नित्यंत लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तुझे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नवकृपा पूर्ण मरे, प्रभूच्या ठाई आहे धनतू स्त्रियामध्ये आणि धनीच्या उदराचे फळ येशू. देवाचे नाते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. बा पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव असो. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे प्रभुराया. हालेलुया, हालेलुया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे प्रभुराया. आपण सर्वांनी झेंड्याला वंदन करायचं आहे. माझ्या झेंड्याचे मानकरी अगोस्तीन डाबरे यांना आपले पारितोषिक एक प्रेमाची वस्तू देत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. गाऊ
आजची उपासना मांडले गाव परिवार. आजच्या झेंड्याचे मानकरी अगोस्तीन अँड्रू डाबरे यांनी चर्चसाठी 15,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आजच्या मिसाचे हेतू देवाचे माऊलीचे आभार 15 हेतू, नोकरी व कामधंद्यावर आशीर्वाद 4 आहे. चांगले आरोग्य लावावे, कुटुंबावर आशीर्वाद मिळावा म्हणून 7 हेतू. वाढदिवसानिमित्त वंदना दोडती व छाया डाबरे, लुझीबाई डाबरे 81वा वाढदिवस. मूर्त व्यक्तीची आपण आठवण करत आहोत. पास्कल व सांतान परेरा, जोझेफ व लेझली परेरा, क्लेमेंट व सायमन फर्नांडिस, रोजमेरी व पास्कल मिस्किटा, रिटा गोन्साल्विस, स्टेला व राफाएल परेरा, जागृती विजय फर्नांडिस, भावती संतोन फर्नांडिस, तेरेजा डायको फर्नांडिस, शारोक पीटर मस्करनन, सुरेखा अशोक लोपेस, सिल्वेस्टर परेरा, सिलू फर्नांडिस, थॉमस व मार्सल कोलासो, सिस्टर लुइजा तुस्कानो, एंड्रू व सायमन, पॉल जॉकी डिसोजा, सांतान दिएगो फर्नांडिस, जोसेफ डिसोजा, इग्नास लोपेस, पीटर डिसोजा, सांतान पीटर फर्नांडिस, पास्कल बावती दिब्रिटो, फिल्शीबाय, जो एलेक्स फर्नांडिस, जॉन पास्को लोपेस, मिंगेल दिब्रिटो, बनू डिसोजा, सिसिलिया थॉमस डिसोजा, विन्सेंट फ्लोरियन डिसोजा, कैजिटन साइमन कोरिया, ऑस्जन दिब्रिटो, इनास फिलिप दिब्रिटो, सांतास इसा गोन्साल्विस, आशिष सीमा फर्नांडिस. आणि आपल्या सगळ्या हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. प्रभू तुमच्या बरोबर असो. आणि तुझ्याबरोबर सुद्धा. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, नोवेनाच्या या 3ऱ्या दिवशी प्रभू येशू आपल्याला शुभवर्तमानामधून संदेश देत आहे की तो स्वतः सर्व प्रकारची अशुद्धता दूर करण्याकरिता आलेला आहे. आपल्याला हे वाक्य जितकं सोपं वाटते तितकं ते सोपं नाही. त्याच्यात भरपूर अर्थ सामावलेला आहे. ते फार सखोल असं वाक्य आहे. आपल्याला त्याचा अधिक खोल अर्थ समजावा आणि तशा प्रकारची शुद्धता आपल्यामध्ये निर्माण होऊन आपण स्वर्गराज्यासाठी मरिया मातेच्या, वेलंकनी मातेच्या सहवासात जीवन जगण्यासाठी पात्र व्हावे म्हणून या मिसामध्ये एकमेकांसाठी कृपा मागूया. प्रभो, तू आमचा प्रेमळ पिता आहेस. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. आम्हा पापी लोकांचा तू मित्र आहेस. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. तू आम्हाला पापांतून शुद्ध करतोस. हे पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आपल्यावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करो आणि आपल्याला शाश्वत जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, तुझ्या नावाचा अर्थच हा आहे की तू पाप दूर करण्याकरिता आलेला आहेस. पापामुळेच खरी अशुद्धता निर्माण होते. ती अशुद्धता दूर करण्याकरिता तू क्रूस वाहिलास आणि क्रूसावर व मरणावर विजय मिळवलास. आम्हा सर्वांची अशा प्रकारच्या अशुद्धतेवर मात करण्याची आशा तू बळावली आहे, वाढवली आहे. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यकुमारी मरिया मातेच्या मध्यस्थीने आम्हाला अधिकाधिक शुद्ध पवित्र जीवन जगण्याकरिता तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन.
पौलाचे करिंथीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो सर्व गोष्टी पारखतो. आत्मा हा सर्व गोष्टीचा आणि देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वसून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्या जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावू सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजूच शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. दयावंत तू करुणा सागर, दयावंत तू करुणा सागर. प्रेममूर्त तू सुख सागर, प्रेममूर्त तू सुख सागर. तव हृदयातील जीवन निर्जन तू मजला नित दे, तव महिमा मी गाई. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. Alleluia, 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 alleluia. विलंकनी माते, हालेलुया, आरोग्यदायी माते, हालेलुया, विलंकनी माते, हालेलुया, आरोग्यदायी माते. हालेलुया, Alleluia, 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 alleluia.
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू गालिल्यातील कफरनहूम गावी खाली आला. तो शब्बा दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा शुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओढून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस या मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा आणि याच्यातून निघ. मग भोग त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकाला म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्मा आज्ञेत करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चौकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, हे प्रवचन सुरू करण्यापूर्वी मी एक तुम्हाला छोटीशी सूचना करतो, जी सूचना प्रत्येक प्रवचनासाठी आपण लागू करावी. ती सूचना अशी आहे की प्रवचन कोणीतरी एक फादर देतात असा विचार न करता, वेलंकनी माता, आपली आई, माझी आई मला मायेने माझ्या जवळ बोलावते आणि ती मला माझ्या बरेपणाच्या 2-4 गोष्टी सांगते, ह्या दृष्टिकोनातून जर आपण प्रवचन ऐकलं तर त्याचा आपल्याला नक्की अधिक फायदा होईल. प्रभू येशू ख्रिस्त सर्व प्रकारची अशुद्धता दूर करण्याकरिता आलेला आहे आणि सगळी अशुद्धता पापामुळे निर्माण होते. पाप हे सगळ्या अशुद्धतेचं मूळ आहे. पाप, अशुद्धता परमेश्वराच्या बरोबर नांदू शकत नाही. परमेश्वर पवित्र, पवित्र, परमपवित्र आहे आणि फक्त जे लोक पवित्र होतात, शुद्ध होतात, अशुद्धतेतून बाहेर पडतात, त्यांनाच स्वर्गराज्यात प्रवेश मिळू शकतो. येशूच्या नावामध्येच हा अर्थ दडलेला आहे. येशू म्हणजेच पापांपासून मुक्त करणारा, म्हणजेच सर्व प्रकारची अशुद्धता दूर करणारा. शुभवर्तमानामध्ये आजच्या वाचनात आपण जे ऐकलं की एक अशुद्ध आत्मा एका माणसामध्ये शिरला होता आणि त्याने पछाडलं होतं. मग हा माणूस येशूकडे जातो आणि येशू त्याला मुक्त करतो. ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनावरती वाईट गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. दुसऱ्यांची वाईट भाषा, वाईट विचार, वाईट वागणं ह्याच्यामुळे आपल्यावरती वाईट परिणाम होऊ शकतात. पण आपण जर ते वेळीच ओळखले नाहीत आणि दूर केले नाहीत तर मग आपल्या मनावरती ह्या अशुद्धतेचा अधिकाधिक पगडा बसतो आणि मग आपलं सगळं जीवन विचित्र बनते, अक्राळ विक्राळ बनते, दुसऱ्यांना दुःख देणारं बनते. येशू सर्व प्रकारची पापं दूर करणारा आहे. ज्याला आपण म्हणतो की येशूने तारण केलं आहे, म्हणजेच सगळ्या पापांची क्षमा त्याच्याकडे आहे. मात्र या शुभवर्तमानातल्या माणसाप्रमाणे आपण येशूकडे गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे आपलं अंतःकरण उघडं केलं पाहिजे. ते करण्यापूर्वी
मी तुम्हाला एक 2 पापांचं उदाहरण देणार आहे. पापं आपली पुष्कळ आहेत. आपण मोजायला लागलो तर ती अगणित आहेत, मोजता येणार नाहीत, एवढी पापं आहेत. पण निदान 2 उदाहरणादाखल आपण घेणार आहोत. आणि मग आपण काय करायचं आहे, आपल्या आपल्या घरी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जमल्यास साक्रामेंतापुढे येऊन तिथे बसून आपण आपल्या पापाबद्दल असा विचार केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने शुद्ध होणार. पहिलं पाप जे आहे त्याला ढोंगीपणा म्हटलं आहे बायबलमध्ये. आणि दुसरं पाप जे आहे त्याला रागीटपणा म्हटलं आहे. आता ही 2 पापं का निवडण्यात आली ह्याचं कारण नवीन करारामध्ये आपण बघतो येशूने ह्या 2 पापांविषयी अत्यंत कठोर अशी भूमिका व्यक्त केली. आणि त्यावेळच्या लोकांना त्याने अगदी दटावून सांगितलं, ही 2 पापं तुम्ही टाळा, नाहीतर तुमचा विनाश होईल. शास्त्री आणि परुषी लोक त्यावेळचे फार सुप्रसिद्ध असे नेते, धार्मिक नेते, सामाजिक नेते. आणि त्यांना येशूने सरळ सरळ सांगितलं की तुमच्यातला ढोंगीपणा काढून टाका. तुम्ही बाहेरून ज्या कबरा असतात त्या कबरांसारखे सुंदर दिसता, तिथे फुलं आहेत, मेणबत्त्या पेटवल्या आहेत, असं दृश्य दिसते, सगळं साफसूफ. परंतु त्या कबरीच्या मध्ये जर आपण खळलं तर तिथे सगळी घाण, किडे वळवळतात, सगळा गलिच्छपणा, सगळी अशुद्धता. येशूने बघा कोणती तुलना केली आहे त्या मोठ्या लोकांची, की जितक्या प्रमाणात तुमच्या जीवनात ढोंगीपणा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही या कबरांप्रमाणे आहात. किंवा येशूने त्यांना अजूनही पुढे जाऊन आणखी एक उपमा दिली, ती तर अंगावर शहारे आणणारी आहे. ती म्हणजे तुम्ही सापाची पिलं आहात. सापाचं पिल्लू कसं वरवरून गुबगुबीत सुंदर चांगलं दिसते, आपल्याला वाटते त्याच्याबरोबर खेळावं, पण ते सापाचं पिल्लू आहे, त्याच्या घशात विष आहे. आणि ते तुम्हाला कधीही डवसेल आणि कधीही तुमचा घात करेल. तर तुमच्या लक्षात येईल येशू ढोंगीपणाच्या किती विरुद्ध आहे. बहुसंख्य माणसांना काय वाटते, परमेश्वर कुठे बघायला आहे, आपण काय करतो ते. आणि म्हणून एकदा अधिकारी माणसाची नजर दूर झाली, जो कोणी आपल्यावरती पहारा ठेवतो त्याची नजर हटली की बस आपण आपल्या मनाप्रमाणे वागायचं. दुसऱ्यांना दाखवायला मात्र नाही, मी फार धार्मिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तर आपण एक प्रकारचा दिखावा निर्माण करतो, पण खरी परिस्थिती निराळी असते. हा ढोंगीपणा. आणि हा ढोंगीपणा परमेश्वराला अत्यंत स्पष्टपणे दिसतो, कारण त्याची नजर थेट आपल्या अंतःकरणामध्ये पोचते. मग आपण विचार केला पाहिजे प्रत्येकाने स्वतःकरिता, माझ्या जीवनात ढोंगीपणा कुठे कुठे आहे आणि तो मला कसा दूर करता येईल. फक्त येशूच्या कृपेने मला येशूकडे गेलं पाहिजे, येशूकडे शक्ती मागितली पाहिजे. दुसरं पाप रागीटपणा. येशू या पापाविषयी असं म्हणतो की राग इतका भयंकर आहे की तो तुम्हाला खून करायला त्या पातळीवर नेऊ शकतो. पूर्वी तुम्ही ऐकलं आहे की खून करू नकोस, पण आता मी तुम्हाला सांगतो तुझ्या भावावर उगाच राग सुद्धा करू नकोस. ह्याचं कारण काय असेल तर ह्याचं कारण म्हणजे रागामध्ये आग आहे आणि ती आग माणसाला पेटवते आणि माणूस पेटून उठला की मग त्याची बुद्धी नीट चालत नाही आणि मग तो जे काही बोलतो, जे काही करतो त्याला नंतर मात्र खूप पश्चाताप होतो. राग, मोठ्या प्रमाणात राग फक्त मूर्ख मनुष्य करतो आणि जो शहाणा आहे तो मूर्ख होऊन राग करतो. मूर्ख झाल्याशिवाय राग करता येत नाही. शहाणा मनुष्य राग करू शकत नाही. आणि म्हणून
आपण नेहमी विचार केला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये असा रागीटपणा वाढत आहे का? तो आपण काबूत आणू शकतो का? नियंत्रणात आणू शकतो का? होय, येशूच्या मदतीने आपण ते करू शकतो. याकरिता आपल्याला काय केलं पाहिजे तर येशूच्या जवळ जाऊन आपलं अंतःकरण, आपलं जीवन, आपली पापे पदरी घेऊन म्हणजे स्वीकारून येशूच्या पुढे ती उघडी केली पाहिजेत. आणि ह्या पापांमुळे आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये किती गलिच्छपणा निर्माण होतो, किती अशुद्धता निर्माण होते, ते लक्षात घेऊन आपण ती अशुद्धता दूर केली पाहिजे. जितक्या प्रमाणात माणसाच्या जीवनामध्ये घाणेरडेपणा आहे, तितक्या प्रमाणात त्याला खरं स्वास्थ्य, खरं आरोग्य मिळू शकत नाही. मग हे आध्यात्मिक जीवनाला सुद्धा लागू पडते. उलट तुम्ही एक विचार करा, मागच्या अनुभवावरून माणूस उठला, थोडंसं सगळं घरामध्ये टापटीप केलं, आजूबाजूला परिसर स्वच्छ केला, जाऊन चांगली अंघोळ केली आणि मग चांगले साफसूफ कपडे घातले आणि मग नाश्ता करून कामाला लागला, तर त्याला किती प्रसन्न वाटते, छान वाटते, सगळं जग कसं सुंदर आहे असा अनुभव येतो. ह्याचं कारण काय? तो स्वच्छ झाला. अगदी त्याचप्रमाणे हा बाह्य स्वच्छतेचा अनुभव आहे, पण आंतरिक स्वच्छता कधी निर्माण होते? जर सगळ्या पापांविषयी आपण येशूकडे क्षमा मागितली तर, आणि ती पाप पुन्हा न करण्याचा दृढ निश्चय केला तर. याकरिता आपल्याला वेलंकनी मातेची गरज आहे आणि ती आपल्याकरिता मध्यस्थी करते. ती निष्कलंक माता आहे, म्हणून तिला आपल्या प्रत्येक पापाची, अशुद्धतेची तीव्र जाणीव आहे आणि ती आपल्याला वाचवू इच्छिते तिच्या पुत्राकडे मध्यस्थी करून. म्हणून आपण आशेने, मायेने, जणू काही हट्टाने वेलंकनी मातेकडे ह्या मध्यस्थीची याचना करीत राहूया. प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले प्रभु दान हे घे. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले प्रभु दान हे घे. कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान, तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान. कष्टाचे दान प्रभु प्रेमाचे दान, तुझ्या कृपेचे लाभो आम्हावर दान. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले प्रभु दान हे घे. अर्पण घे प्रभु अर्पण घे, तुझी दिलेले प्रभु दान हे घे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान स्वर्गातील पित्याने स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाची गुणांची आमच्या हे आमच्या स्वर्गातील प्रेम स्वरूप पित्या, तुझी लेकरे म्हणून आमच्या पापांकडे, अपात्रतेकडे, अशुद्धतेकडे बघू नकोस, तर प्रभू येशूवरील आमच्या श्रद्धेकडे पाहून व वेलंकनी माता आमची आई आमच्या वतीने तुझ्याकडे जी मध्यस्थी करीत आहे त्या प्रभावशाली मध्यस्थीकडे पाहून आमचे हे बलिदान तुझ्या गौरवासाठी आणि आमच्या पावित्र्यासाठी, शुद्धतेसाठी तू स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर असो आणि तुम्हाबरोबर तुमचं सुद्धा अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त हे आहे. पवित्र पित्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे सदैव आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे.
पापामुळे निर्माण होणारी सर्व प्रकारची अशुद्धता दूर करण्याकरिता तू तुझा पुत्र आमच्यावरील प्रेमाखातर पाठवलास आणि त्याला क्रुसावर अर्पण केले. त्याच्या रक्तामध्ये सर्व पाप आणि पापामुळे निर्माण होणारी अशुद्धता तू धुवून काढली आहे. आम्हा सर्वांना तुझी लेकरे म्हणून तू स्वीकारलेला आहे. आमच्या जीवनामध्ये आमच्या पापी स्वभावामुळे जी अशुद्धता निर्माण होते ती आम्ही येशूच्या सहाय्याने, विशेष करून तुझा शब्द आणि तुझे कृपा संस्कार यांच्या सहाय्याने दूर करावी व तुझ्या राज्यासाठी पवित्र आणि पात्र व्हावे म्हणून तू आम्हाला सहाय्य करीत असतोस. म्हणूनच स्वर्गातील दूतांच्या व संतांच्या गायनामध्ये सहभागी होऊन आम्ही तुझा आनंदाने गौरव करीत म्हणतो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परमा स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर पाठव. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख भोगापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजनानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या स्मरणार्थ करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्राद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या प्रभू येशूचा मृत्यू आणि मरणावर त्याने मिळविलेला पुनरुत्थानाचा दिग्विजय याच्या आठवणीसाठी हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्याकरिता व तुझी उपासना करण्याकरिता आम्हाला इथे एकत्रित केल्याबद्दल आणि विशेष म्हणजे आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे अंतःकरणापासून आभार मानतो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्याच ज्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तू दिव्य दशे घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्य मर्या तिचा पती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या रविष्य ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्याला जर खरोखर सर्व प्रकारच्या अशुद्धतेतून बाहेर पडायचं असेल तर वेलंकनी मातेने कानागावी तिथल्या सेवकांना जो संदेश दिला तोच संदेश ती आपल्याला देत आहे. माझा पुत्र तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही ऐका. आपल्याला ही कृपा मिळावी म्हणून स्वतः येशूने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिभावाने एक मोठं कुटुंब म्हणून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. सर्व वाईटांपासून हे प्रभो तू आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट बघत असता तुझ्या दयेने आम्ही पापांपासून दूर राहू व सर्व संकटांपासून सुरक्षित असू. अधिकार व गौरव सदा तुझा. प्रभू येशू ख्रिस्ता आपल्या प्रेषितांना तू आश्वासन दिला आहे, मी तुमच्यासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी स्वतःची शांती तुम्हाला देतो. तर मग आमच्या पापांकडे न बघता तुझ्या ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धेकडे पाहून आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुमच्या बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आता आपण एकमेकास प्रेमभराने शांती वंदना करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनासाठी आमंत्रित झालेले धन्य. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे.
सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. नम्र होऊन प्रभू येशू आज्ञाधारक झाला आणि याच एका गोष्टीमुळे परमेश्वर पित्याने त्याला सर्वोच्च स्थान आणि सर्वोच्च नाव दिलेलं आहे. जेव्हा मनुष्य परमेश्वराच्या इच्छेपेक्षा स्वतःची इच्छा पुढे करायला बघतो तेव्हा तो ख्रिस्ताचं अनुकरण करत नाही. प्रभू आम्हा सर्वांना क्रूस वाहण्यासाठी नम्रतेची आज्ञाधारकपणाची गरज आहे ही समज तू दे व त्याप्रमाणे वागण्याकरिता वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने आम्हाला तुझा दिव्य आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुमच्या बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन.
ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. वेलंकनी मातेच्या नोवेनाचा तिसरा दिवस. हे आमच्या प्रेमळ माते, तुला नमस्कार असो. आमच्यासाठी तू पवित्र जीवनाचा महान आदर्श आहेस. सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून तू स्वतःला परमेश्वर चरणी समर्पित केलेस आणि त्याच्या मंदिरात प्रार्थनामग्न जीवन तू व्यतीत केलेस. आम्ही मात्र स्नान संस्काराद्वारे परमेश्वराला समर्पित झालेले असूनही स्नान संस्काराच्या अभिवचनांची प्रतारणा करीत आहोत. अनेक वेळा आम्ही ही अभिवचने मोडली आहेत. आम्ही अनेकदा भौतिक सुखाच्या मागे लागून आमच्या पापांमुळे आमच्या मुक्तिदात्याला दुखविले आहे. हे निष्कलंक माते, तू आम्हा पापीजनांसाठी ईश्वरी करुणा मिळवून देतेस. आम्ही आमच्या पापाबद्दल पश्चाताप करीतो आणि तुझ्या प्रार्थनेच्या सहाय्याने ईश्वरी करुणेची व क्षमादानाची याचना करतो. तुझे मातृतुल्य हात आम्हाकडे पसर व आम्हाला तुझ्या वेंगेत घेऊन ख्रिस्तरूपी जिवंत कृपाजल प्यावयास दे. तथास्तु. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करते. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्ट जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवू दे. आपल्या विनंत्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासाठी आम्ही ही नोवेनाची प्रार्थना करतो. ईश्वराच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नमकृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छायेखाली आहे, नंतर स्त्रियांमध्ये आणि जमिनीच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूची छाई आहे, नंतर स्त्रियांमध्ये आणि जमिनीच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, नंतर स्त्रियांमध्ये आणि जमिनीच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या छाई आहे, नंतर स्त्रियांमध्ये आणि जमिनीच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये, देव माता हो, आम्हास तवरी नव आता आणि मृत्यू समयी. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनवून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडिताच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकरणी माते, आम्हासाठी विनंती कर. आरोग्यदायिनी, संकटहारिणी, भक्ताची तू सावली, हे मरिया माते. साची तू माता बनली, देव शब्दात तू जाहली. भाग्यवान या जगती, दे छाया तुझ्या कृपेची. मरिया माते, विलंकनी माते, आम्हा भक्ताची तू ही मावले. आरोग्यदायिनी, संकटहारिणी, आम्हा भक्ताची तू ही सावली. आम्हा भक्ताची तू ही सावली. आम्हा भक्ताची तू ही सावली. हे मरिया माते. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी
आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.